धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम जन्माद्यस्य तोन्मयादिपर्तश्चार्धेश्वराट तेने ब्रह्मदायादि कवये मुह्यन्ते सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. वेदव्यास भागवताच्या मंगलाचरणामध्ये या ठिकाणी भगवंताचं निर्गुण निराकार निर्विकार असणारं स्वरूप विवरण करतायत. हे मंगलाचरण भागवताच्या प्रारंभी गायत्री मंत्राने त्याची सुरुवात झालेली आहे. भागवताच्या मध्यावरही वृत्रासुराचं आख्यान येतं आणि भागवताच्या शेवटी देखील मंगलच प्रगट केलेलं आहे. त्यामुळं मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानी च काव्यानी अशी प्राचीन काळातली रीत होती. प्रारंभ मंगलकारक हवा, मध्य देखील मंगलकारक पाहिजे आणि अंत देखील शेवट देखील मंगलकारक झाला पाहिजे. या दृष्टीने हे मंगलाचरण अत्यंत मोलाचं आहे. या मंगलाचरणामध्ये मुद्दाम वेदव्यासांनी ब्रह्मसूत्र जन्माद्यस्यतः हे ब्रह्मसूत्रातलं अधिकरण नंबर 2चं जे वाक्यांश आहे तो टाकलेला आहे. त्याचं कारण ब्रह्मसूत्रा एवढी क्षमता या भागवतात आहे. वेद आणि उपनिषद याला तुलनित करणारं भागवताचं स्थान आहे. त्यामुळे भागवत हे वेदतुल्य आहे. या दृष्टीने या मंगलाचरणाचा विचार आपण 2 दिवसापासून करतो आहोत. अर्थात आपल्या आपल्या अल्पबुद्धीने आपण याचं चिंतन करूया. या ठिकाणी अन्वयाद इतरतः काल आपण बघितलं जन्माद्यस्यतः अन्वयाद इतरतः अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने भगवंताचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अन्वय म्हणजे भगवंत या विश्वामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. भगवंताचा अन्वय सर्वत्र आहे. अन्वय म्हणजे सत्ता, सत्ता रूपाने भगवंत सर्वत्र आहे. आता व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर सत्ता ही दिसते का? काही लोक म्हणतात आम्हाला देव दिसला पाहिजे. देव म्हणजे काय? आम्हाला प्रत्यक्ष दाखवा, डोळ्याने दाखवा. मी आपणाला प्रश्न विचारतो, सत्ता डोळ्याने दाखवा. सत्ता म्हणजे काय हो? समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी राजकारणाचं जरी उदाहरण घेतलं तरी सध्या केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. म्हणजे काय हो? दाखवा मला सत्ता कोणती आहे. तेव्हा तुम्हाला सत्ता दाखवता येणार नाही, पण सत्ता चालवणारी मंडळी दाखवता येतील. म्हणजे कार्य दाखवता येईल, कारण दाखवता येणार नाही. कार्य हे दिसतं, कारण दिसत नसतं. म्हणून सत्ता दिसत नाही, पण सत्तेवर असलेली मंडळी ही आपल्याला दिसतात. ते कार्य आहे. मग तुम्ही अनेक उदाहरणं आम्हाला देताल, मग मंत्र्यांचे उल्लेख करताल, त्यांच्या कामाचे उल्लेख करताल, पण हे कार्य आहे. पण सत्ता दिसते का? नाही दिसत. तसा ईश्वर हा सत्ता मात्र या विश्वामध्ये आहे. सत्ता रूपाने तो विश्वामध्ये आहे. त्याची कोणती सत्ता आहे हो ईश्वराची? ईश्वराची सत्ता म्हणजे ईश्वराचं अस्तित्व. ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराची सत्ता म्हणजे ईश्वर या ठिकाणी चैतन्य रूपाने सर्वत्र आहे, हे त्याचं अस्तित्व आहे. इथं आपण काल आलेलो होतो. चैतन्य रूपाने ईश्वर सर्वत्र आहे. तो चेतना रूपाने सर्व गोष्टीमध्ये भरलेला आहे. अहो, आकाशामध्ये सूर्य तळपतो, या सूर्याचं तेज कोणाचं आहे? तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तूची, हे जे स्वतंत्रतेच्या स्तोत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं ते अत्यंत तत्त्वज्ञानात्मक आहे. की सूर्यामधलं तेज कोणाचं आहे, या समुद्रामधलं गांभीर्य कोणाचं आहे,
समुद्रातलं अपरंपार पाणी कोणी निर्माण केलंय? चंद्राची शीतलता कोणाची आहे? अहो, फुलांमधलं सौंदर्य कोणाचं आहे? या सगळ्यामध्ये आम्हाला ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. त्याला दृष्टी लागते. दृष्टी नसेल तर हा साक्षात्कार होणार नाही. देव पाहायला जायची गरज नाही. देव आम्हाला सर्वत्र दिसतो. आणि म्हणून ईश्वराचं अस्तित्व आम्हाला अणुरेणूमध्ये दिसतं, हे पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून डोळ्यापेक्षा दृष्टी महत्त्वाची आहे. संतांना ती दृष्टी आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त डोळे आहेत, चर्मचक्षु आहेत, पण देव चर्मचक्षुने दिसत नसतो. ज्ञानदृष्टीने पाहावं लागतो. आणि ही ज्ञानदृष्टी कोणती आहे? अन्वय व्यतिरेकाभ्याम. अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने आपण ईश्वर पाहायला पाहिजे. ईश्वराचं अस्तित्व शोधलं पाहिजे. चर्मचक्षुने ईश्वर आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सत्ता रूपाने ईश्वर आहे. ही सत्ता आहे कोणती? 3 प्रकारच्या सत्ता आहेत. आद्य शंकराचार्यांनी या सत्तेचे विवरण केलेलं आहे पहिल्यांदा. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ता म्हणजे व्यवहार पातळीवर आपण जे काम करतो ती व्यावहारिक सत्ता झाली. आपण पैशाचे व्यवहार करतो, अडक्याचे व्यवहार करतो, ही व्यावहारिक पातळीवरची सत्ता आहे. अस्तित्व आहे. सत्ता म्हणजे अस्तित्व आहे. व्यवहार चालतो त्याच्यावर. पण जेव्हा नोटबंदी अस्तित्वात आली तेव्हा 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्या. कसं काय हो? 500 रुपयाच्या नोटा बंद झाल्या. 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या नोटा काल चालत होत्या, आज बंद झाल्या आणि उद्या चालनात. आपण 1000 रुपये जर घेऊन गेलो, दुसऱ्या दिवशी 500 रुपये घेऊन गेलो, तर लोक म्हणतात नाही नाही हे खोटे झाले. का हो? काय झालं त्याच्यात? त्यातली सत्ता काढून घेतली केंद्र शासनाने, त्यातली गव्हर्नरनी त्यातली सत्ता काढून घेतली, त्यातली क्षमता काढून घेतली. तर 1000 रुपयाची नोट म्हणजे कागद झाला, 500 रुपयाची नोट म्हणजे कागद झाला. कशामुळे झाला हो? एका रात्रीत. हो का? इच्छा. ही इच्छाशक्ती आहे. कोणाची? सत्ता स्थानावर असणाऱ्या लोकांची. या ठिकाणी सत्ता म्हणजे अस्तित्व. हे अस्तित्व व्यावहारिक पातळीवरचं केंद्र सरकारला काढून घेता येतं किंवा ठेवता येतं. आपल्याला माहिती आहे 1948ला जेव्हा आपल्याकडे ॲक्शन झालं तेव्हा जुने सगळे पैसे बंद झाले. का म्हणले आता हे जुने शिवराई चालत नाहीत? हो म्हण नाही चालत. जुने त्या काळचे निजामचे पैसे चालत नाहीत. का चालत नाहीत? हो, त्यातली चांदी चालते. त्या काळामध्ये चांदीचे पैसे होते तेव्हा चांदी चालायची, पण त्याला किंमत पैशाची नव्हती. चांदी म्हणून त्याचं जे चांदीचे असल्यामुळं धातूची किंमत झाली, पण पैशाची किंमत राहिली नाही. का झालं असं? तेव्हा सत्ता बदलली, सत्तांतर झालं की पैसे बदलतात, नोटा बदलतात, रुपये बदलतात, म्हणजे व्यावहारिक सत्ता बदलते. व्यावहारिक सत्ता ही व्यवहार पातळीवर अवलंबून असते. पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. हे पैसा खोटा होऊ शकतो हे आपल्याला लक्षात आलं. व्यावहारिक पातळीवरची सत्ता ही खोटी झाली. ती काल आहे आज नाही, ती बदलती आहे. व्यावहारिक पातळीवरची सत्ता ही परिवर्तनशील आहे, ती बदलती आहे. काल चाललेल्या नोटा आज चालत नाहीत, काल चाललेले पैसे आज चालत नाहीत, कालचं आज चालत नाही, कालचे शब्द आज चालत नाहीत. हो म्हणून तुम्ही काल म्हणलात तुम्ही देतो, हो काल म्हणलो. काल तुम्ही तर व्यवहार केला, हो तो शब्दाने केला, पण त्याला एक रात्र उलटून गेली. आता कालचा शब्द चालणार नाही. आज नव्याने नया गडी नया राज, याप्रमाणे कालचा जसा व्यवहार खोटा होतो, कालची गोष्ट बदलते. ही परिवर्तन कशाचं आहे? सत्तेचं आहे. कोणत्या सत्तेचं आहे? व्यावहारिक सत्तेचं आहे. दुसरी आहे प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता जी आहे, प्रातिभासिक म्हणजे भासित होणारी, आम्हाला दिसणारी, आम्हाला जे भासतं, जे आम्हाला भासित होतं, ती प्रातिभासिक सत्ता. जसं एखाद्या वायरवर आपल्याला सर्प भासतो. संध्याकाळच्या वेळेला मंद अंधकारामध्ये माणसं चाललेली असतात आणि एकदम वायर पडलेलं असतं. अरे साप आहे का? साप आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, साप बाहेर आला असेल. आणि मग उजेडात पाहिल्यानंतर नाही नाही अहो ही वायर आहे. मग पहिल्यांदा साप भासला, तो कशामुळं भासला?
तो सापाची स्मृती आमच्या मनात होती, मंद अंधकार होता आणि वायर हे त्या ठिकाणी वाकडं तिकडं पडलेलं होतं सर्पाच्या आकाराचं. म्हणजे सर्पाचा आकार, सर्पाची मनामध्ये असलेली स्मृती आणि मंद अंधकार यामुळे भासित एखादी गोष्ट होते, भासते. पण भासते म्हणजे खरी असते का? नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जे दिसतं तसं नसतं, जे चमकतं ते सोनं नसतं. आपण म्हणतो ना, जे जे चमकतं ते काही सोनं नसतं. ऑल ग्लिटरिंग इज नॉट गोल्ड असं इंग्रजीत म्हणतात. त्याप्रमाणे हे भासित होतं. अहो मला वाटलं, आपण म्हणतो ना मला वाटलं की हे खरंच आहे, पण नंतर पाहिलं तर खोटं निघालं. का? ही प्रातिभासिक सत्ता आहे. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात की लोक म्हणतात जग खोटं आहे का हो? मग आमचे सगळे व्यवहार खोटे आहेत का? शंकराचार्य म्हणतात नाही. जग कोणत्या पातळीवर खोटं आहे? तुम्हाला जेव्हा पारमार्थिक सत्य सापडतं तेव्हा जग भासित होतं आणि ते खोटं आहे. जोपर्यंत आपला व्यवहार दैनंदिन जीवनाचा चाललेला आहे तोपर्यंत जग खरंच आहे, जग सत्यच आहे. पण जग कधी खोटं आहे? जेव्हा तुम्ही पारमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करता तेव्हा जग आपल्याला खोटं जाणवतं. एरवी जग आम्हाला खरंच वाटतं. जसं स्वप्नामधल्या सगळ्या गोष्टी आम्हाला खऱ्या वाटतात, पण जागं झाल्यानंतर ते खोटं आहे हे कळतं. स्वप्नामध्ये कुठं कळतं हे स्वप्न खोटं आहे म्हणून? नाही, त्याला जागं व्हावं लागतं. म्हणून जागा तुम्ही जागे व्हा, तुम्ही ईश्वराच्या स्वरूपामध्ये जागे व्हा. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे येऊन या. नामदेवांनी मला जागं केलं, सोबत पांडुरंग आले होते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग मी या जगरूपी स्वप्नातून जागा झालो. आणि ज्या वेळेला ते जागे झाले त्यावेळेला काव्यस्फूर्ती झाली महाराज. तोपर्यंत नाही. तात्पर्य असं की जग हे प्रातिभासिक सत्तेमध्ये खरं आहे, व्यवहारामध्ये खरं आहे. पण तिसरी आहे ती पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता म्हणजे कायम अस्तित्व. ऋतंच सत्यम. हे ऋत हे पारमार्थिक सत्य आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये जग खोटं आहे, जग भासित आहे, जग आभासात्मक आहे. जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा आपल्याला ज्ञान झालं की नाही हे वायर आहे, तेव्हा सापाची भीती राहिली का? नाही राहिली. मग आधी भीती वाटली ती खोटी आहे का? नाही, आधी वाटलेली भीती खरीच आहे. आधी साप म्हणून बोबडी वळली, थरथर कापू लागला, हृदयाचे स्पंदन वाढले, ब्लड प्रेशर वाढलं का हो म्हणले. आणि मगाशी ब्लड प्रेशर वाढलं होतं ना, हो आता कमी झालं का? हे खोटं आहे हे कळल्यावर कमी होतं. पण जोपर्यंत खोटं आहे हे कळत नाही तोपर्यंत आमच्यावरती या परिणाम होतात. त्याप्रमाणे जग हे कोणत्या अवस्थेत खोटं आहे? तर पारमार्थिक सत्तेमध्ये खोटं आहे. प्रातिभासिक सत्तेत ते खरं आहे. या दृष्टीने भगवान समजून घ्यायचा झाला तर आम्हाला या 3 सत्ता समजून घ्याव्या लागतात. भगवंताची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ता परिवर्तनीय, बदलते. पुन्हा आपण मूळ मुद्द्यावर येऊ. व्यावहारिक सत्ता परिवर्तनीय आहे, ती बदलते, क्षणिक आहे. प्रातिभासिक सत्ता ही ज्ञानानंतर त्यात बदल होतो. प्रातिभासिक सत्ता ज्ञानानंतर परिवर्तित होते, ज्ञानाशिवाय नाही. ज्ञानादैवतु कैवल्यम. तेव्हा ज्ञान प्राप्त झालं, जेव्हा आम्हाला ती जाणीव होते तेव्हा हे खोटं हे कळतं, तोपर्यंत नाही. म्हणजे प्रातिभासिक सत्ता ही ज्ञानावर अवलंबून आहे, व्यावहारिक सत्ता ही व्यवहारावर अवलंबून आहे आणि पारमार्थिक सत्ता मात्र कायमस्वरूपी आहे. ती सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे आणि याला म्हणतात पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता बदलत नाही, अपरिवर्तनीय आहे. ती बदलत नाही, ती क्षणिक नाही, ती कायमस्वरूपी आहे. आणि हे कायमस्वरूपी असणारं भगवंताचं जे ज्ञान आहे, कायमस्वरूपी असणारं भगवंताचे जे स्वरूप आहे ते सत हे स्वरूप आहे. सत्य कधी बदलत नाही. व्यावहारिक सत्य बदलतं, प्रातिभासिकतेमध्ये बदल होतो, पण भगवंताच्या सत्तेत बदल होत नाही. मूळ जी आहे ती भगवंताची सत्ता आहे. जसं मूळ माती आहे, मातीत बदल होत नाही. तुम्ही मातीच्या अनेक मूर्ती करा. कधी मातीचा बैल केला, पुन्हा बैल मोडला, मग आता काय करता? आता गाय करा. गाय मोडली, आता घोडा करा. घोडा केला, कशाचा केला? त्याच मातीचा केला. त्याच मातीचा बैल केला, त्याचा घोडा केला, त्याची गाय केली, त्याचं गाढव केलं. कशाचं? त्याच मातीचं. माती बदलली का? माती बदलली नाही, माती तेच आहे.
त्याप्रमाणे भगवान हा कायमस्वरूपी सत्स्वरूपात आहे, तो चैतन्य स्वरूपात आहे आणि तो अस्तित्व स्वरूपात आहे. अस्तित्वामध्ये सच्चित आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. जिथे जिथे आनंद आहे तिथे तिथे ईश्वर आहे म्हणून समजा. आणि आपण म्हणतो ना की लहान मुलगा म्हणजे देवाचं रूप आहे. कोणत्या अर्थाने हो? लहान मुलगा आनंदी असतो, लहान मुलगा सतत हसत असतो, त्याचं हास्य भगवान आहे. आणि म्हणून लहान मुलाला कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही, कोणाबद्दल मत्सर नाही, कोणाबद्दल कशाबद्दलच आकस नाही. तो जो निरागसपणा आहे, निरागसता आहे, ही निरागसता ईश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून भगवंत हा आनंदमय हे त्याचं स्वरूप आहे. आनंदी आनंदू हो माये गोपाळू हो. माऊलींनी म्हटलंय आनंदू हो माये गोपाळू हो. हा गोपाळ आनंदी आहे. आनंद हे गोपाळाचं स्वरूप आहे, देवाचं स्वरूप आहे. आनंदू हो माये गोपाळू हो, सवाई अभ्यंतरी अबघा परमानंदू हो. हा आनंद म्हणजे सामान्य आनंद नाही, तो परमानंद आहे. तो परमस्वरूपाचा आनंद आहे, तो अंतिम स्वरूपाचा आनंद आहे. तो अंतिम स्वरूपाचा परमानंद जो आहे तो भगवंताचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात भगवंत कसा आहे? तो सत् स्वरूपाचा आहे, तो चित स्वरूपात आहे, चैतन्यमय आहे. अस्ति भाती आणि प्रीती याचाही विचार आपण काल केलेला होता. अस्ति म्हणजे अस्तित्व, भाती अस्तित्व हे दगडामध्ये भगवान आहे, तो अस्थिरूपाने. एखाद्या लाकडामध्ये आहे, तो अस्थिरूपाने. लाकडामध्ये भगवान आहे अस्थिरूपाने. कसा? तर ज्याप्रमाणे लाकडात अग्नी आहे का नाही याचं उत्तर काय? लाकडात अग्नी आहे का नाही याचं उत्तर आहे असंच द्यावं लागेल. कारण लाकडात अग्नी आहे म्हणूनच लाकूड पेट घेतं. दगड पेट घेतो का? लोखंड पेट घेतं का? नाही घेत. का? लोखंडात आणि दगडात अग्नी नाही, लाकडात अग्नी आहे. लाकडामध्ये काष्ठी अग्नी, काष्ठामध्ये अग्नी आहे. म्हणून आपण त्याला पेटवल्याबरोबर वन्ही तो चेतवारे चेतविताच चेततो. वन्ही अग्नी, रामदास स्वामी म्हणतात चेतवारे, तो चेतविताच चेततो. त्याला पेटवल्याबरोबर तो पेटतो. काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे का नाही याचं उत्तर होच द्यावं लागेल. काड्याच्या पेटीत अग्नी आहे आणि तो अग्नी तुम्ही खिशात ठेवता. हो म्हणले, काड्याची पेटी खिशात ठेवतो, अग्नी नाही का त्यात? आहे ना. पण तो प्रगट नाही, तो अप्रगट स्वरूपात आहे. तसा ईश्वर सर्व विश्वामध्ये आहे, पण तो अप्रगट स्वरूपात आहे, तो प्रगट नाही आहे. तो लाकडात आहे, तो अस्थिरूपाने. तो वृक्षामध्ये आहे, तो अस्ति आणि भाती या रूपाने. म्हणून वृक्ष वाढतो, वृक्षामध्ये बदल होतो, वृक्षाला पानं येतात, झाडाची पाने हलती, झाडाला पानं येतात, झाडाची पाने झडती आणि मागवती येती, परी तेच म्हणून येत की. गोरक्ष गीतेमध्ये गोरक्षनाथ म्हणतात की वृक्षाची पाने झडती, वृक्षाला पानं येतात, पानं झडतात आणि पुन्हा नव्याने येतात, परी तेची म्हणून येत की. पण तेच पानं येतात असं नाही, नवी पानं येतात, नवी पालवी फुटते. हे कशाचं स्वरूप आहे? चैतन्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ही अस्ति आणि भाती, वृक्षामध्ये अस्ति आणि भाती आहे, पक्षामध्ये अस्ति आणि भाती आहे. पण माणसामध्ये अस्ति, भाती आणि प्रीती ह्या तीन गोष्टी आहेत. माणसामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे, माणसामध्ये हास्य लास्य हे गुण आहेत, म्हणजे भाती आहे. आनंद होणे, दुःख होणे हे गुण आहेत. झाडामध्ये सुद्धा आनंद आणि दुःख गुण आहेत बरं का. झाडाला देखील का खांडावया घावो घाली की लावणी जेणे केली, दोहोची एकची सावली वृक्ष जायचा. एखादा जर कुऱ्हाड घेऊन मारायला आला तर झाडाला वाईट वाटतं बरं का. आपण म्हणतो झाडाला काय कळतं? नाही नाही नाही, झाडाला सुद्धा कळतं. झाडांना सुद्धा याचं ज्ञान आहे. शास्त्रज्ञांनी याचा विचार केलेला आहे की झाडांच्या मनामध्ये भावना आहेत आणि या भावना म्हणजे भाती या रूपाने ईश्वर तिथे आहे. आणि प्रीती म्हणजे परस्परावरचं प्रेम, राग लोभ प्रेम अहंकार ह्या सगळ्या भावना मानवामध्ये आहेत. आणि म्हणून अस्ति भाती आणि प्रीती हे तीन गोष्टी मानवामध्ये आहेत. म्हणून मानवात ईश्वराचं संपूर्ण अस्तित्व आहे. माणूस हा ईश्वरच आहे, म्हणून आपण त्याला नर असं म्हणतो. तो नर कुछ करनी करे सो नर का नारायण हो जाय. नरानी माणसाने काहीतरी करणी केली, करणी म्हणजे काहीतरी जादूटोणा नव्हे,
करणी म्हणजे कृती, कृती म्हणजे कर्तृत्व, कर्तृत्व म्हणजे भगवंताची प्रार्थना, भगवंताचं देव धर्म यज्ञ याग भजन पूजन कीर्तन अनुष्ठान हे काहीतरी केलं तर तो ईश्वरापर्यंत पोचू शकतो, ईश्वरच होऊ शकतो. म्हणून नर आणि नारायण याच्यात काहीच फरक नाही, तो नरच आहे. नर हाच नारायण आहे, नर नारायणाचं त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अन्वयाद इतरतः, आम्हाला भगवंताचं हे स्वरूप कळलं पाहिजे. आता जन्माद्यस्य यतो वयाद इतरतः, जन्माद्यस्य यतः हे सूत्र आपण पाहिलं, अन्वयाद इतरतः हे पाहिलं. चार्थेष्वभिज्ञस्वराट, आता याचा विचार आपणाला करायचा आहे की भगवान हा कसा आहे, त्याचा अनुप्रवेश कसा होतो, तो या जगामध्ये कसा प्रविष्ट होतो. त्या जगामध्ये कारणरूपाने असलेला ईश्वर कार्यरूपाने प्रगटतो. तो स्वराट, या ठिकाणी त्याने वर्णन असं केलेलं आहे की भगवान हा विश्वनिर्मिती करणार आहे, विश्वाचं संहार करणार आहे आणि विश्वाचं परिपालन करणार आहे. म्हणून अशा भगवंताचं ध्यान करावं. तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते सूरयः, ज्या भगवंतांनी ब्रह्मदेवाला देखील सृष्टी उत्पन्न करण्याच्या क्षणी तप करण्याचा आदेश दिला. ब्रह्मदेव देखील भ्रमित झाले, काय करावं त्यांना कळेना. यावेळेला धाता यथा पूर्वमकल्पयत, धाता म्हणजे ब्रह्मदेव, धाताला सांगितलं की तू पूर्वी जशी सृष्टी केली होती तशी सृष्टी कर. म्हणजे ब्रह्मदेवाला देखील प्रेरणा द्यावी लागली. म्हणून ते म्हणतात की हा भगवान कसा आहे, तो स्वराट, अभिज्ञ स्वराट. अभिज्ञ म्हणजे ज्ञानी आहे, तो ज्ञानसंपन्न आहे, तो ज्ञानवंत आहे आणि तो जाणणार आहे, तो सर्व काही जाणणार आहे. आता या ठिकाणी अभिज्ञ आणि स्वराट हे शब्द वापरण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की काही लोक असं म्हणतात की ही विश्वनिर्मिती मायेचा गुण आहे, हे सगळं विश्वाचा पसारा मायेने निर्माण केला आणि म्हणून मायेची प्रार्थना या ठिकाणी व्यासांनी केली, असं काही लोकांचं मत आहे. होईल म्हणून त्यांनी या मताचं खंडन करण्याच्या दृष्टीने हे दोन शब्द वापरले. कारण सत्यम परम धीमहि, त्या सत्य परमसत्य असणाऱ्या भगवंताचं मी ध्यान करतो, आम्ही ध्यान करतो, असं बहुवचनात्मक शब्द या ठिकाणी वापरला आहे. आम्ही सर्व त्याचं ध्यान करतो. कोणाचं ध्यान करतो? तर त्या ईश्वराचं ध्यान करतो. मग तो ईश्वर जो जग निर्माण करणार आहे, जग परिपालित करणार आहे आणि जगाचा संहार करणार आहे. मग काही लोकांचं असं मत होण्याची शक्यता आहे की मायेने विश्व निर्माण केलं आहे. मग माया जी आहे आदिमाया, ती आदिमायाच या ठिकाणी नमस्काराचा विषय आहे का? आणि याचं खंडन करण्यासाठी व्यासानी शब्द वापरला आहे अभिज्ञ. अभिज्ञ म्हणजे ज्ञानी. माया ही मुळात जड आहे. शंकराचार्यांचं मत देखील हेच आहे की माया ही जड आहे. माया ही अज्ञानातून निर्माण होते. ईश्वराची मायासुद्धा अज्ञानातून निर्माण होते. आपल्या ईश्वराच्या संदर्भात माया आणि आपल्या व्यक्तीच्या संदर्भात अविद्या असे शब्द आपण वापरतो. ही माया जी आहे ती मा म्हणजे नाही, जी नाही तिला माया असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ जशी आपली सावली आहे. सावली म्हणजे काय हो? सांगा बरं, सावली म्हणजे काय? सावली म्हणजे सावली. मग सावली आपली पडते, आपण म्हणतो ही माझी सावली पडली. माझी सावली म्हणजे काय? तुझ्या सावलीचा काय, तुझ्याशी काही संबंध आहे का त्याचा? काही नाही. पण सावली जशी आपली आपल्यासोबतच असते. प्रकाश निर्माण झाला किंवा प्रकाश आला की सावली दिसते, प्रकाश गेला की सावली दिसत नाही. मग सावली आहे का नाही? आहे म्हणा तर अंधारात दिसत नाही, नाही म्हणा तर प्रकाश आला की दिसते. मग सावली जशी आपल्यासोबतच असते पण अंधारात दिसत नाही आणि प्रकाशात दिसते, त्याप्रमाणे माया आहे. माया ज्ञान झाल्यावर दिसत नाही आणि अज्ञानात मात्र कार्य करते, त्याला माया असं म्हणतात. आणि म्हणून ती माया अज्ञान स्वरूपाची आहे, ती जड स्वरूपाची आहे. म्हणून इथे अभिज्ञ शब्द वापरून त्यांनी याचं खंडन केलं की नाही, हे ईश्वराचंच वर्णन आहे, ईश्वरालाच नमस्कार केलेला आहे. आणि स्वराट शब्दाने काही लोक म्हणतील
की मग ठीक आहे, या ठिकाणी नमस्कार केला. मग जीवाला का नाही नमस्कार केला हो म्हणले? जीव देखील ईश्वरच आहे ना. तुम्ही आत्ताच म्हणालात की नर आणि नारायण याच्यात काहीच फरक नाही, तो एकरूप आहे. जीव आणि शिव याच्यात काही भेद नाही. जसा एखाद्या अग्नीचा स्फुल्लिंग असतो, तो स्फुल्लिंग आणि अग्नी याच्यात काय फरक आहे? काहीच नाही. स्फुल्लिंग बारीक असतो, कणभर असतो, आणि अग्नी मोठा आहे. तसा ईश्वर मोठा आहे आणि स्फुल्लिंग लहान आहे, जीव लहान आहे. ईश्वर म्हणजे समुद्र आहे आणि जीव म्हणजे थेंब आहे, पण शेवटी तत्व एकच आहे. हां, बरोबर आहे. पण या ठिकाणी ते म्हणतात स्वराट, आणि म्हणून स्वराट शब्द व्यास महोदयांनी वापरला आहे की तो अभिज्ञ आहे, म्हणजे ज्ञानवंत आहे, षड्गुणैश्वर्य संपन्नता त्याच्याजवळ आहे, आणि तो स्वराट म्हणजे स्वेनैव राजते इति स्वराटा असं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी हे मुद्दाम या श्रीधराचार्यांनी आपल्या टीकेमध्ये सांगितलं. श्रीधराचार्य हे काही सामान्य नव्हे, शंकराचार्यांचे शिष्य होते श्रीधर स्वामी. खरं म्हणजे शंकराचार्यांचे जे प्रमुख 6 शिष्य होते त्यापैकी 4 जे शिष्य आहेत त्यांना 4 मठ शंकराचार्यांनी स्थापित करायला सांगितले आणि त्याची प्रमुखत्व नेमलं, त्यांना प्रमुख केलं. आणि हे मात्र यांनी सांगितलं की मला मठ नको, मला मठात प्रमुख व्हायची इच्छा नाही. मग आचार्यांनी सांगितलं तुम्ही भागवतावर व्याख्यान करा, भागवतावर टीका करा, आणि मग भावार्थ दीपिका, जसं ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका आहे तसं या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्याही आधी शंकराचार्यांच्या काळात, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पूर्वी निदान 500 वर्ष तरी आचार्यांच्या या शिष्याने श्रीधराने ही जी टीका केली ती श्रीधरी टीका भागवतावरची सर्वात प्रसिद्ध आहे, सर्वात महत्त्वाची आहे. आणि म्हणून श्रीधरी टीकेला फार महत्त्व आहे. श्रीधरी तशा भागवतावर खूप टीका झाल्यात. द्वैत संप्रदायांच्या लोकांनी सुद्धा माध्व संप्रदायिकांनी टीका केल्यात, म्हणजे भाष्य केलं आहे. पण श्रीधरांची टीका ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. भागवताला वैष्णव परंपरेमध्ये जसं प्रस्थानत्रयी मानतात, प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता, याला प्रस्थानत्रयी म्हणतात. तर चतुर्थ प्रस्थान म्हणजे भागवत मानलेलं आहे वैष्णवाने. वारकरी संप्रदायात तर गीता आणि भागवत हे श्रेष्ठ ग्रंथ मानतात. त्याचं कारण भागवत ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ भक्तिप्रधान ग्रंथ आहे, आणि यावर आचार्यांच्या पद्धतीने टीका करणारा, आचार्यांच्या विचारसरणीतून टीका करणारा म्हणजे श्रीधराचार्य, श्रीधर स्वामी. आणि म्हणून या ठिकाणी श्रीधर स्वामींनी असं वर्णन केलं आहे की जीव हा या ठिकाणी स्वराट शब्दाने हे सांगितलं आहे की जीव हा परस्वाधीन आहे आणि भगवान हा स्वाधीन आहे. परस्वाधीन म्हणजे पराधीन. जीव हा पराधीन आहे, तो अज्ञानाने ग्रासलेला आहे. जशी माया ही जड आहे तसा जीव जरी जड नसला तरी जीव अज्ञानाने ग्रासलेला आहे आणि तो पराधीन आहे. तो गुलाम आहे. गुलाम कोणाचा गुलाम आहे हो? हा सांसारिक विषयाचा गुलाम आहे. कामक्रोध लोभ मोह मद मत्सराचा तो गुलाम आहे. आणि देव मात्र, ईश्वर मात्र स्वराट, स्वेनैव राजते इति स्वराटः. सगळ्या साधन सामुग्रीची गरज जीवाला लागते, देवाला कोणत्याच साधन सामुग्रीची गरज लागत नाही. स्वराट म्हणजे काय? जो स्वतःच्या सामर्थ्याने संपन्न आहे त्याला स्वराट असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी मुद्दाम व्यास महोदयांनी हे अभिज्ञा आणि स्वराट हे 2 शब्द वापरलेत, आणि या 2 शब्दांनी त्यांनी हे सूचित केलं आहे की या ठिकाणी नमन मायेलाही केलं नाही, कारण माया अभिज्ञ नाही, माया जड आहे, आणि जीव स्वराट नाही, जीव हा परस्वाधीन आहे. ईश्वर मात्र स्वराट म्हणजे तो स्वतःच्या सामर्थ्याने युक्त आहे. उदाहरण सांगायचं झालं तर समजा सिंहाला असं वाटलं की आपण शिकार करावी, आणि सिंह गुहेतून बाहेर पडला. जैसा सिंह उठावला गिरी, सिंह त्याप्रमाणे जैसा सिंह उठावला हिमगिरीच्या गौहरापासून, जैसा सिंह उठावला हिमगिरीच्या गौहरापासून. ज्याप्रमाणे एखादा सिंह गिरी गौहरातून निघतो, गर्जना करतो आणि बाहेर पाहतो एखादं सावज दिसतंय का. मग यावेळेला सिंह म्हणतो का हो माझी, आपण शस्त्र घेतलंय का सोबत, काही अस्त्र घेतलंय का सोबत, काही साधन सामुग्री घेतली का सोबत.
सिंह विचार करतो का? अहो नाही, सगळे साधन सामुग्री त्याच्या जवळ आहे. त्याचे नख त्याच्या जवळ आहेत, त्याचे दात त्याच्या जवळ आहेत, त्याचे आवाज त्याच्या जवळ आहे, त्याची गर्जना मोठी भयंकर आहे, लोक भयंकर आहे. त्याच्या गर्जनेने सगळे पशु गर्भगळीत होतात, त्यांच्या पायामधलं बळ देखील संपून जातं. तेव्हा त्याची गर्जना, त्याची झेप, त्याची झाप आणि त्याचे दात याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे त्याच्या जवळच आहे, त्याला कोणाकडूनही उसणं आणावं लागत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे, देवाला कोणाकडूनही काहीच उसणं आणावं लागत नाही. आपल्याला मात्र जीवाला प्रत्येक गोष्ट उसणी आणावी लागते. हे द्यावं थोडंसं, आमच्या जवळचं संपलंय, द्यावं थोडं. सकाळी उठले की उसणं मागायला गेले, कशासाठी? अहो तुमच्याजवळ नाही म्हणून तुम्ही उसणं मागायला जाता. देवाजवळ सगळं काही आहे, तो सर्वगुण संपन्न आहे, षड्गुणैश्वर्यता त्याच्याजवळ आहे, तो स्वयंपूर्ण आहे. त्याला म्हणतात स्वयंपूर्णता. स्वयंपूर्णता म्हणजे कोणाला मागायची गरज नाही, इतरांची गरज नाही. जन्मतःच अहो श्रीकृष्ण हे यशोदेच्या मांडीवर खेळतायत आणि पुतना राक्षसीने आली. मग देवाने विचार केला काय, आता हिला मारायला शस्त्र कोणते आणू? नाही विचार केला. का? अहो त्यांच्यामध्ये सगळी ब्रह्मांडाची शक्ती होती. ताबडतोब त्याने दूध प्राशन करता करता तिला मोक्षाला पाठवलं. सांगायचं तात्पर्य असं की ज्यांनी जन्मतःच मोठमोठे राक्षस मारले, पायाने लाथ मारल्याबरोबर तो मोठा गाडा त्या ठिकाणी गळून पडला, तुटून पडला. पाया लावून या मोडियाला गाडा, ब्रह्मांडी बळीयाडा कृष्ण माझा. पाय लाथ मारल्याबरोबर गाड्याच्या रूपाने आलेला राक्षस शकटासूर खलास झाला. इतका लहान वयामध्ये एवढे पराक्रम करणारा भगवान हा कोणाकडेही काही मागायला गेला नाही. का? अहो स्वयंपूर्णता त्याच्याजवळ आहे. म्हणून तर आपण कृष्णाला कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण हा स्वयंपूर्ण आहे, तो परिपूर्ण ईश्वर आहे असं आपण म्हणतो. तो पूर्ण प्रत्यक्ष परिपूर्ण अशा प्रकारचं ईश्वरी चैतन्य, ईश्वरी सामर्थ्य त्याच्याजवळ प्राप्त आहे. आणि ईश्वर असल्यामुळं तो कोणालाही काही मागायला जात नाही. आणि म्हणून त्याला स्वराट शब्द वापरला आहे. आणि म्हणून स्वेनैव राजते, जो स्वतःच्या सामर्थ्यावर विलस होतो, जो परस्वाधीन नाही, जो स्वतःच्या स्वातंत्र्याने युक्त आहे, जो स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. स्वातंत्र्य हे देखील ईश्वराचं लक्षण सांगितलं आहे बरं का. ईश्वराचे जे अनेक लक्षणं, 39 लक्षणाचा धर्म सांगितला आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य कौशलम हा धर्म सांगितला आहे किंवा भगवंताचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. या ठिकाणी स्वराट तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यंती सूरया. मग कुणी म्हणेल की अहो ब्रह्मदेव देव आहेत, मग त्या ब्रह्मदेवाला नमस्कार केला का हो इथे व्यास महोदयांनी? ते म्हणले नाही, ब्रह्मदेवालाही नमस्कार केला नाही. मग कुणाला केला? ब्रह्मदेवाला का नाही केला? अहो ब्रह्मदेवाला नमस्कार यासाठी या ठिकाणी केला नाही. त्याचं कारण ब्रह्मदेवाला सुद्धा 2 परार्ध आयुष्यानंतर मृत्यू आहे. द्विपरार्धावसाने 2 परार्ध आयुष्य झालं की ब्रह्मदेव देखील मृत्यूपंथाला लागतात. मग ज्याला मरण आहे, ज्याला मृत्यू आहे, तो अर्थात तो अंत आहे. आणि भगवान अनंत आहे, त्याला अंत नाही आहे, त्याला मृत्यू नाही आहे. त्या ठिकाणी मृत्यू त्याला स्पर्श करत नाही. तो अनादी आहे, त्याचा आदी कुणी नाही. आणि तो अनंत आहे, अनादी अनंत, अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला. तो अवध्य आहे, तो नष्ट होऊ शकत नाही. हे चैतन्य त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव मुह्यंती सूरया, त्यांनी असं म्हटलंय की ब्रह्मदाय आदि कवये, ब्रह्मदेव आदी कवी आहेत. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली म्हणून ते कवी आहेत. कवी म्हणजे सृष्टी निर्माण करणारा, कवी म्हणजे निर्मिती करणारा, जो आपल्या प्रातिभ सामर्थ्याने हे सगळं निर्माण करतो, कल्पना सामर्थ्याने सगळं निर्माण करतो, त्याला कवी असं म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मदेव हे देखील 2 परार्ध आयुष्यानंतर संपतात. आणि जेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली पद्मकल्पामध्ये, त्यावेळेला ते चक्रावून गेले, इकडे तिकडे बघू लागले, काहीच कळे ना, सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागलं. आपण त्याचं द्वितीय स्कंदात विवरण पाहणार आहोत. आणि मग ईश्वराने त्यांना, भगवंतांनी त्यांना सांगितलं, तप कर,
आणि तप कर म्हणून सांगितल्यावर तप केलं. आणि चचारम दुष्टरम ब्रह्मा, ब्रह्मदेवाने देखील दुष्टर तप केलं आणि मग त्यांना ज्ञान झालं, विश्वनिर्मितीचं सामर्थ्य प्राप्त झालं. धाता यथा पूर्वमकल्पयत, याप्रमाणे ब्रह्मदेवाने पूर्वीप्रमाणे सृष्टी निर्माण केली. या ठिकाणी ते म्हणतात की म्हणून हे ध्यान करायचं आहे ते ब्रह्मदेवाचं देखील नाही, ब्रह्मदेवाच्या पलीकडे असणारा अनादी अनंत अशा प्रकारचा जो परमपुरुष आहे, जो ब्रह्म स्वरूप आहे, षड्गुणैश्वर्य संपन्न, जो चैतन्यमय अशा प्रकारचा भगवान आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून तेने ब्रह्महृदय आदी कवे, तेने म्हणजे प्रसृत केलं, तेने म्हणजे प्रसार केला, प्रसृत केलं. असतः सत्ता प्रदत्वात, या ठिकाणी तन हा धातू आहे. तेने म्हणजे प्रसृत केलं, विस्तार केला. तेने हे क्रियापद या ठिकाणी वापरलंय. हृदयादि कवये, कुठे कुठे प्रकाशित होतो भगवान? हृदय, अंतःकरणामध्ये. भगवान हा बाहेर दिसत नाही, तो बाहेरचा विषयच नाही, तो बाहेर दिसण्याची गोष्ट नाही आहे. भगवान हा अंतःकरणाचा विषय आहे. अंतःकरण प्रकाशित होतं, अंतःकरणात तो प्रकाशित होतो. आणि म्हणून हृदयाशी एक रूप झाल्यानंतर भगवंताशी आपण जेव्हा तद्रूपता पावतो तेव्हा या हृदयीचे त्या हृदयी घातले. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मौलींनी म्हटलंय, शेवटी अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवंतांनी ज्ञान सांगितल्यानंतर काय अवस्था झाली ते म्हणे, या हृदयीचे त्या हृदयी घातले. या हृदयीचं त्या हृदयी घातलं, अंतःकरण एकरूप झालं. तेच प्रकाश स्वरूप आहे. आणि ब्रह्मदेवाला, त्या आदिकवीला हे ज्ञान अंतःकरणात फक्त प्रकाशित होऊन सांगितलं आणि तादात्म्य पाहून या ज्ञानाचा त्यांनी विस्तार केला. हे ज्ञान गुरुकडून मिळवावं लागतं. जसं ज्ञानी मोहित होतात. ते म्हणतात की तेने ब्रह्महृदय आदी कवये मुह्यंती सूरया. अहो, ज्ञान सुद्धा कोणाला सांगावं? जे मोहित होत नाहीत त्यांना. त्या ठिकाणी शब्द वापरलाय त्यांनी, मुह्यंतीयत सूरयः. सूरयः म्हणजे मोठमोठे ज्ञानी. सूरी म्हणजे पंडित, आणि सूरीपासून सूरयः हे अनेक वचन झालं. सूरी म्हणजे पंडित, ज्ञानी. सूरी दैवज्ञ बीडमध्ये होते, सूरी. आचार्य, सूरी म्हणजे आचार्य, ज्ञानी, पंडित, महामहोपाध्याय, त्याला सूरी म्हणतात. तेव्हा जे मोठमोठे महापंडित आहेत ते सुद्धा मुह्यंती, ते सुद्धा मोह पावतात. अहो, ब्रह्मदेवाला नाही का मोह झाला? सरस्वतीकडे बघून ब्रह्मदेवाला मोह झाला. अहो, एवढंच कशाला, व्यास महर्षी यांचे 4 शिष्य आपल्याला माहिती आहेत की पैंगे होते, त्याचप्रमाणे जैमिनी होते, सुमंतू होते. त्यापैकी सुमंतू जैमिनी नावाचे जे शिष्य होते, हे शिष्याला देखील एकदा मोह झाला. तो मोह कसा झाला याचं वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे की एकदा व्यास महर्षी यांनी एक श्लोक रचला आणि या श्लोकामध्ये विद्वांसमपि कर्षति असं व्यास महर्षी म्हणाले. एवढ्यात जैमिनी त्यांचे शिष्य ते म्हणले, अहो महाराज, तुम्ही विद्वांसमपि कर्षति असं म्हटलात, हे मला वाटतं थोडंसं चूक आहे. म्हणजे काय झालं? नाही, विद्वांसमपि कर्षति म्हणजे विद्वानाला देखील मोह होतो, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा तुम्ही असं म्हणू नका म्हणे विद्वांसम नापि कर्षति, विद्वान माणसाला मोह होत नाही असं म्हणा म्हणे, विद्वांसम नापि कर्षति. ते म्हणले नाही, माझं लिहिलेलं बरोबर आहे, मी जे म्हणलंय ते बरोबर आहे. अहो, व्यास आहेत, ते त्रिकालदर्शी होते. ते म्हणले नाही, मला असं वाटतं की तुमचं म्हणणं चुकीचं आहे. ते म्हणले नाही, विद्वांसमपि कर्षति बरोबर आहे. बरेच दिवस गेले आणि नंतर हे शिष्य प्रशिष्य इकडे तिकडे गेले. एकदा जैमिनी एकटेच वनामध्ये बसलेले होते, आश्रमात बसलेले होते, आसपास कोणी नव्हतं. आणि एवढ्यात व्यास महर्षींनी एक युक्ती केली. व्यास महर्षींनी एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या बगीच्यामध्ये आले. त्या बगीच्यामध्ये कुणीतरी एक स्त्री आलेली आहे, मोठी, दिसायला सुंदर आहे, पावलं टाकत ठुमकत पैंजणं वाजवत आलेली पाहिल्याबरोबर जैमिनी तिथून उठले. जैमिनीले, अहो बाईसाहेब, तुम्ही कुणीकडे आलात? म्हणले,
ते म्हणले सहज शोधत शोधत आले. म्हणले काय शोधायला लागला तुम्ही, तुम्हाला फुलं पाहिजेत का? नाही म्हणले मी वरसंशोधन करते. वरसंशोधन म्हणजे मला पती करण्याची इच्छा आहे, मला लग्न करायचं. तुम्हाला लग्न करायचं आहे, मग माझ्याशी मी आहे म्हणले तयार. जैमिनी म्हणतात हो म्हणले, पण माझी अट आहे, मी काय अशी तशी लग्न करणार नाही, माझी अट आहे. म्हणजे काय अट आहे? म्हणले काही नाही, अट एवढीच आहे की मी अशी अट घातलेली आहे की जो माझा पती होणार आहे त्यांनी घोडा व्हावं, म्हणजे खाली ओणवं व्हावं, त्याच्यावर मी बसावं आणि एक फेरी मारावी आश्रमाला, बस एवढीच माझी इच्छा आहे. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. अहो म्हणले आपले कोणी मित्र नाहीत, गुरु या ठिकाणी नाहीत, कोणी माणसं नाहीत, मग काय हरकत आहे म्हणले एकांतामध्ये एक फेरी मारायला, घोडं व्हायला. झाले जैमिनी घोडं झाले आणि वाकले, ओणवं झाले, त्याच्यावर ती स्त्री बसली आणि एक आश्रमाला एक चक्कर मारली, एक फेरी मारली. आणि आता आश्रम जवळ येऊ लागला. आश्रमाच्या तोंडापर्यंत आल्याबरोबर ते म्हणले झाली ना आता फेरी, उतर उतर म्हणल्याबरोबर ती अहो स्त्री कुठली, ते व्यास महर्षी होते. व्यास महर्षी खाली उतरले. म्हणले जैमिने विद्वांसमपि कर्षती. हो म्हणले व्यास महाराज आपण, बरोबर आहे का नाही? हो म्हणले बरोबर. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की मोठमोठे महर्षी, मोठमोठे विद्वान देखील अनेकदा विषयाला भुलतात आणि ते देखील या ठिकाणी मोहित होतात. म्हणून व्यासांनी हा शब्द वापरला आहे. कोणता? ते म्हणतात मुह्यंतीयत सूरयः. सूर मोठमोठे पंडित देखील मोह पावतात आणि म्हणून ज्ञान त्यांना द्यावं की जे मोहित झालेले नाहीत. भगवंताच्या मायेचा प्रभावच असा आहे, भगवंताच्या मायेचं वैशिष्ट्यच असं आहे की मोठमोठे लोक देखील मायेमध्ये गटांगळ्या खातात. आपण बघितलं नाही का 12व्या स्कंदामध्ये आपण या चरित्रात बघतो की ज्यामध्ये प्रत्यक्ष मोठमोठे मंडळींनी या गटांगळ्या खाल्लेल्या आहेत. चरित्रामध्ये आपण बघितलं. याप्रमाणे मायेचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणारी मंडळीसुद्धा फसतात आणि मायेमध्ये भ्रमित होतात. सांगायचं तात्पर्य असं की या मायेमध्ये मोठमोठी मंडळी देखील भगवंताच्या मायेत अडकतात. आणि पुढे ते म्हणतात तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र ती सर्व मृषा. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. व्यास महर्षींनी एक दृष्टांत दिलेला आहे. तेजोवारी मृदा यथा विनिमयो. या ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या तेजामुळे आपल्याला मृगजळ दिसतं. मृगजळ प्रत्यक्षात जळ म्हणजे पाणी आहे का? नाही, मृग जळ म्हणतो आपण त्याला. ते पाणी नसतं. मग काय असतं? सूर्याचं तेज आहे. सूर्याचं तेज चमकतं आणि ते चमकल्यामुळं ते पाण्यासारखं वाटतं आपल्याला प्रवाहित. लांबून जेव्हा उन्हाळ्यामध्ये तहान लागते मृगांना, हरणांना, तेव्हा ते त्यांना वाटतं हे पाणीच आहे. म्हणून हरणं जे धावत 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 दूर जातात, पण ते पाणी नसतं, ते केवळ चमकणारं ऊन असतं. तो भास आहे, पाण्याचा होणारा भास. उन्हावर जसा पाण्याचा भास होतो त्याला आपण मृगजळ म्हणतो. तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र सर्व मृषा. त्याप्रमाणे पाण्यावर पाण्याचा भास जसा त्या उन्हावरती होतो, सूर्याच्या तेजामुळं प्रखर तेज मात्र पाहिजे. उन्हाळ्यातलं प्रखर तेज आणि वाळू किंवा दूरवर असणारा जो भाग आहे तो झळया हालताना दिसतात आणि असं वाटतं मृगांना. मृग म्हणजे या ठिकाणी अज्ञानी लोक समजायचे. अज्ञानी लोकांना ते पाणी वाटतं, मृगांना ते पाणी वाटतं. आपल्याला ज्ञानी माणसांना कळतं की अहो हे मृगजळ आहे, हे पाणी नाही आहे, हे खोटं आहे. पण मृगांना मात्र ते पाणी वाटत असल्यामुळं ते पळत राहतात, पण पाणी तिथं सापडतच नाही. तेजोवारी मृदा यथा विनिमयो. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या आपल्याला काचेवर एखाद्या शांत अशा जलाशय, शांत थंड जलाशय, तो जलाशय आपल्याला काचेसारखा वाटतो आणि आपल्याला वाटतं ही काच आहे काय की. तेजोवारी मृदा यथा विनिमयो. मृदाम, मृदाम म्हणजे काच. काच ज्याप्रमाणे शांत जलाशय पाहिल्यानंतर काचेची भावना आपली निर्माण होते, आपल्याला वाटतं ही काचच आहे. उदाहरण आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये जलस्थलाभास कसा झाला दुर्योधनाला.
जिथे पाणी आहे तिथे जमीन वाटली आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी वाटलं. हे कसं काय हो? आपण दुर्योधनाला वेड समजतो. नाही नाही नाही, हे दृष्टीभ्रम असा होतच असतो. जिथे भिंत आहे तिथे दरवाजा वाटला आणि जिथे दरवाजा आहे तिथे भिंतीवर डोकं आदळलं. हे जलस्थलाभास जसा दुर्योधनाला झाला. जिथे पाणी आहे तिथे काच वाटली, जिथे काच आहे तिथं पाणी वाटतं. हे वाटतं म्हणजे काय? अहो भास आहे हा. हा आपल्यालाही दृष्टीभ्रम होतच असतो. हा भ्रम आहे. आपण जर हैदराबादला गेलात त्या ठिकाणी एका सुंदर अशा प्रकारचं एक आपण स्वरूप पाहिलं एखाद्या प्रयोगशाळेमध्ये किंवा तिथल्या एखाद्या ज्या प्रदर्शनामध्ये, तर आपल्याला असं दिसेल की तिथे एक नळ लावलेला आहे आणि त्या नळामधून पाणी येताना आपल्याला दिसतं. त्या नळामधून पाणी येतं आहे असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात ते पाणी नसतं. कारण खालची बकेट काही भरतच नाही आणि लांबून दिसतं हे पाणी आहे. जवळून गेलं तरी दिसतं पाणी आहे. वरतून पाणी पडतही नाही आणि बकेटही भरत नाही, पण पाणी मात्र दिसतं. त्या ठिकाणी ही प्रत्यक्ष घटना तुम्ही बघण्यासारखी आहे. तुम्ही देखील कधी गेल्यानंतर पहा. त्या ठिकाणी आपण म्हणतो कसं काय पाणीच दिसतंय, पण पाणी तर नाही आहे. मग दिसतं कसं? तर ती ज्याप्रमाणे आपल्या दृष्टीभ्रमाची व्यवस्था केलेली आहे प्रयोगशाळेच्या प्रमाणे एक प्रायोगिक पातळीवर, तसं दृष्टीभ्रम आपल्याला होतो. आणि म्हणून ते म्हणतात तेजोवारी मृदा यथा विनिमयो. ज्याप्रमाणे आपल्याला झळ्यामध्ये मृगजळ दिसतं किंवा पाणी असताना जशी काच दिसते, त्याला आपण संवादी भ्रम असं म्हणतो. हे भ्रम आहे शेवटी. हे खोटं आहे, पण ते खरं वाटतं. ते म्हणजे कशामुळं खोटं आहे मग खरं का वाटतं? तर ते म्हणतात त्याचं कारण असं आहे, यत्र त्रिसर्गो मृषा. यत्र त्रिसर्गो मृषा. यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे कुठं? तर ईश्वराच्या स्वरूपावर. त्रिसर्ग म्हणजे या मायेच्या तीन गोष्टी. मायेच्या त्रिसर्ग म्हणजे मायेचा जर या ठिकाणी स्वरूप लक्षात घेतलं तर मायेच्या स्वरूपामध्ये तीन गोष्टी मायेच्याच आहेत. कोणती गोष्ट असो, काल, आज आणि उद्या. हे तीन. विश्व म्हणजे काल, आज आणि उद्या, किंवा वर, खाली आणि मध्ये. सगळीकडे तीन गोष्टी आहेत. कुठेही पहा तुम्ही, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तीन आहेत. त्याप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे तीन आहेत. हे सगळे त्रिसर्ग आहेत. हा त्रिसर्ग कधी निर्माण होतो? जेव्हा मायेची सृष्टी निर्माण होते तेव्हा हा त्रिसर्ग निर्माण होतो. सत्व, रज, तम हे तीनच गुण आहेत. याला त्रिसर्ग असं म्हणतात. म्हणजे त्रिसर्ग हा मायेचा गुण आहे. आणि म्हणून जेव्हा विश्व निर्माण होतं तेव्हाच ह्या तीन गोष्टी निर्माण झाल्या. जसा आता उल्लेख केल्याप्रमाणे काल, आज, उद्या, खाली, वर, मध्ये, किंवा या मायेच्या गुणामध्ये जसं आपण या ठिकाणी म्हणतो की जे जे दिसतं ते ते मायेचं स्वरूप आहे. ह्या मायेच्या स्वरूपामध्ये तीन गोष्टी आहेतच. आणि मग सत्व, रज, तम असो, किंवा सत्व म्हणजे सात्विकता, रज म्हणजे रजोगुण आणि तम म्हणजे तमोगुण. हे तीन गोष्टी ह्या मायेच्याच आहेत. त्याचप्रमाणे आपण स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती ह्या तीन गोष्टी ह्या मायेच्याच आहेत. कारण त्या विश्वामध्ये निर्माण झाल्या. जेव्हा विश्व निर्माण होतं तेव्हाच ह्या तीन गोष्टी निर्माण होतात. त्याला त्रिपुटी असं म्हणतात. ही त्रिपुटी मायेचा स्वभाव आहे. याच्या पलीकडे ईश्वर आहे. या त्रिपुटीच्या पलीकडे, या तीनच्या पलीकडे, म्हणून आपण चतुर्थी करतो. चतुर्थी म्हणजे चौथी अवस्था. ही तुर्या अवस्था ही चौथी आहे. म्हणजे चतुर्थ ही अवस्था, अर्थात चतुर्थाश्रम असो, ज्याप्रमाणे आपण संसार करताना या तीन गोष्टी ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि गृहस्थाश्रम ह्या तीन. पण चौथा आहे तो संन्यासाश्रम. तो चौथा आहे. म्हणून तिथे सगळ्या गोष्टीचा संन्यास आहे, सगळ्या गोष्टीचा निराश आहे. त्याप्रमाणे भगवंत हा चौथा आहे. या दृष्टीने यत्र त्रिसर्गो मृषा, ज्याच्या स्वरूपावर त्रिसर्ग मृषा आहे, ज्याच्या स्वरूपावर ह्या तीन गोष्टी आपल्याला खऱ्या भासतात, त्या खोट्या असून खऱ्या भासतात. कारण मूळ अधिष्ठान सत्यतया.
अधिष्ठान सत्य आहे म्हणून या गोष्टी आम्हाला सत्य वाटतात. प्रत्यक्षात त्या असत्य आहेत. वास्तविक मृगजळ नाही, वास्तविक काच नाही, पण पाण्यामुळे आम्हाला काचेचा भास होतो किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे जळाचा भास होतो. म्हणजे या ठिकाणी अधिष्ठान कोणतं आहे? अधिष्ठान सूर्याचं ऊन आहे. अधिष्ठान कोणतं आहे? अधिष्ठान पाणी आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सूर्य हा त्याचा अधिष्ठान आहे किंवा पाणी हे अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानावर हे भासतं. म्हणून ईश्वर हे अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर ही माया भासित होते. मूळ अधिष्ठानावर हे भासतं. मूळ अधिष्ठानावर हे कल्पित आहे. प्रत्यक्षात ते नाही, पण अधिष्ठानावर भासतं. म्हणून ते म्हणतात यत्र त्रिसर्गो मृषा. इथे दोन अर्थ आहेत, एक अमृषा आणि दुसरं मृषा. इथे द्विखंड वापरला आहे. यत्र त्रिसर्गो मृषा, ज्या ठिकाणी त्रिसर्ग या तीन गोष्टी सत्वरज तम जिथे खरे आहेत असं वाटतं. आणि दुसरा अर्थ आहे ज्याच्या स्वरूपावर तीन या अवस्था नाहीत. आणि म्हणून यत्र त्रिसर्गो मृषा, मृषा म्हणजे खोटा, जिथे त्रिसर्ग खोटा आहे. आणि अमृषा म्हणजे खरा, म्हणजे ज्याच्या स्वरूपावर तो खरा भासतो परंतु तो प्रत्यक्षात नाही, म्हणून मृषा आहे. याप्रमाणे यत्र त्रिसर्गो मृषा. आता या तीन गोष्टी, खऱ्यावर खोट्याचा आभास कसा होतो, खऱ्यावर खोटं कसं भासतं, खोटं असून खऱ्याचा आभास कसा होतो, आणि हे जग आभासित कसं होतं, सत्य असणाऱ्या अधिष्ठानावर आभास कसा होतो. आणि म्हणून त्या आभासाला आपल्याला बाजूला करायचं आहे. आणि त्या आभासाला बाजूला केल्यानंतर सत्यम परं धीमहि, ते सत्य स्वरूप आम्हाला दिसतं. त्या सत्य स्वरूपाचं आम्ही ध्यान करतो असे या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात. तेव्हा सत्य स्वरूपावर आभास कसा होतो, असत्य असून आम्हाला ते दिसतं कसं, या संबंधीचं विवरण आणि या श्लोकासंबंधीचं शेवटचं जे चिंतन आहे या संबंधीचं ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.